तुमच्या समोर हा व्हिडिओ आला, तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात म्हणजे स्वामींना तुमच्याशी काहीतरी महत्त्वाचा संवाद साधायचा आहे, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। शेवटी तुम्हाला या व्हिडिओमधून एक खास संदेश मिळणार आहे जो तुमच्या जीवनात अत्यंत उपयोगी पडणार आहे। तुमचे आता दुःखाचे दिवस संपले आहेत, आता सुखाचे दिवस येणार। स्वामीच्या कृपेने तुमच्या घरात सुख, शांती, समृद्धी नक्कीच येईल। पण एक विनंती आहे, हा व्हिडिओ कमीत कमी 5 लोकांपर्यंत पोहोचवा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा। चला तर आज आपण आपल्या कथेला सुरुवात करूया। कधी कधी आयुष्य एका वळणावर आपल्याला असे काही शिकवून जाते जे ग्रंथांनी नाही पण अनुभवांनी शिकवले जाते। माणसाच्या जीवनात सुख आणि दुःख हे दोनच प्रवाह असतात, पण हे दोन्ही क्षणिक आहेत, कारण हे क्षणही निघून जातील। हीच खरी जीवनाची किल्ली आहे। ही गोष्ट आहे एका राजाची, पण खरं तर प्रत्येकाच्या मनातल्या राजाची ही गोष्ट आहे। एका राजाला जीवनाविषयी अपार कुतूहल होते। त्याच्या दरबारात येणाऱ्या प्रत्येक साधू, संत, फकीरला तो विचारत असे की मला एक असा छोटा मंत्र द्या की तो अगदी कुठल्याही क्षणाला मला उपयोगी पडेल व मला कायम आनंदी ठेवेल। अखेर एक बौद्ध भिक्षूने त्याला एक अंगठी दिली व सांगितले की यातील डब्बीत एका कागदावर मंत्र लिहिलेला आहे, पण जेव्हा जीवन मरण असा प्रश्न तुझ्या पुढे उभा राहील तेव्हाच डब्बी उघड, तेव्हाच मंत्र कामाला येईल। बरीच वर्ष शांत गेल्यावर राजाने दिवस फिरले। राज्यात बंडाळी झाली व त्यांच्या दुष्ट व कपटी प्रधानाने त्याला तुरुंगात टाकले। पहाटेला फाशी द्यायचे ठरले। विश्वासू सेवकाने राजाला रात्री सोडून एका घोडा बरोबर दिला। मजल दर मजल करीत राजा सीमेपासून दूर पळाला। हे समजल्यावर प्रधानाने सैनिकांची तुकडी राजाच्या मागावर पाठवली। राजा एका डोंगराच्या शिखरापर्यंत पोहोचला। पुढे दरी होती। घोड्याला चरायला सोडून तो खडकाड लपला। त्याला वाटले आता थोड्याच वेळात सैनिक गाठणार, पण आपण मरणार। त्या क्षणी त्याला त्या अंगठीची आठवण झाली आणि ती त्याने उघडली। त्यात एकच वाक्य लिहिले होते, दिस टू शॉल पास, म्हणजे हाही क्षण निघून जाईल। केवळ ते वाक्य वाचून राजाचे मन शांत झाले। आश्चर्य घडले। सैनिक तेथपर्यंत पोहोचले। त्यांना वाटले फक्त घोडा दिसतोय म्हणजे राजा दरीत पडून मेला असे समजून ते परतले। राजाने शेजारच्या राज्याची मदत घेऊन काही दिवसात आपले राज्य परत मिळवले। विश्वासघातकी प्रधानाचा शिरच्छेद केला। विजयाच्या जंगी समारंभ चालू असताना नवीन प्रधानाने पाहिले की राजा कुठेही अतिउत्साहित न होता शांत मुद्रेने सिंहासनावर विराजमान आहेत। त्या अबदीने विचारले, महाराज, आपल्या आयुष्यात एवढ्या भयानक घडामोडी घडल्या व त्यातून आपण सही सलामत बाहेर पडला, तेव्हा आपण आज आनंदाने ओसांडून जायला हवे ना? राजा म्हणाला, नाही, आता मला बुद्धाचा अनित्यतावादाचा अर्थ व सामर्थ्य कळले आहे। जगात कुठलीही गोष्ट कायमची टिकून राहत नाही। परिवर्तन हा जगाचा शाश्वत नियम आहे। या जगात ना सुख टिकतं ना दुःख, हे मला आता समजले आहे। म्हणून दुःखात खचू नये आणि सुखात नाचू नये। दिस टू शॉल पास, म्हणजे हे क्षणही निघून जातील। ही बोधकथा आपल्याला जगायला शिकवते, नुसते जगायला शिकवत नव्हे तर प्रत्येक प्रसंगात मनाची शांती अबाधित ठेवायची। ही गोष्ट आपल्या मनावर जशी उमटते तशीच ती आपल्या जीवनावरही उमटली पाहिजे। ह्या कथेचा सारांश असा की ही कथा राजाची आहे। त्याला जीवनातील गूढ समजून घ्यायचे असते। त्याला असे एखादे वाक्य हवे असते जे संकटातही मन शांत ठेवेल आणि आनंदातही सावरून ठेवेल। अखेर एका बौद्ध भिक्षूने त्याला एक अंगठी दिली ज्यामध्ये एक गुप्त मंत्र असतो, दिस टू शॉल पास। हाही वेळ निघून जाईल, हाही क्षण निघून जाईल। राजाच्या जीवनात संकट येते, त्याला तुरुंगात टाकले जाते आणि मृत्यू जवळ येतो, त्यावेळेस तो मंत्र त्याला आठवतो। त्या एका वाक्याने त्याचे मन शांत होते आणि त्याला जीवन दानही मिळते। संकटातून सुटून तो पुन्हा राज्य मिळवतो, पण या अनुभवातून तो समजतो की ना दुःख कायम राहतं ना सुख। सर्व गोष्टी क्षणभंगुर आहेत।
त्यामुळे प्रत्येक क्षण समजून घेणे आणि मनशांतीने राहणे हेच खरे जीवनाचे तत्व आहे. ह्याच कथेवर आधारित एका भक्ताने आपला अनुभव सांगितला. एका भक्ताचं स्वतःचं कथन असं होतं, तो दररोज स्वामींची पूजा करत असे, पण आयुष्यात एका क्षणी इतकं संकट येतं की स्वामींचं अस्तित्वही त्याला खोटं वाटू लागतं. कर्ज, बदनामी, नात्यात तुटणं, सगळं एकत्र. तो म्हणतो, मनावं तेवढं मी रडलो, पण शेवटी शांत झालो आणि स्वामीच्या पायाशी बसून एकच विचार करत राहिलो, हेही क्षण जातील. मग परिस्थिती हळूहळू बदलू लागते, संपूर्ण उलथापालथ होते, पण यावेळी तो उगाच हसत नाही, कारण त्याला समजलंय हेही सुखही कायम राहणार नाही. एका मुलाने आईला विचारलं, आई, आपल्यावर सतत दुःख येतंय, स्वामी काही करत नाहीत का? आई हसली आणि म्हणाली, बाळा, जेव्हा पावसाळा येतो आपण छत्री घेतो, म्हणजे पाऊस थांबत नाही, पण आपण भिजत नाही. स्वामी म्हणजे आपली छत्री. तो मुलगा हे लक्षात ठेवतो आणि पुढे त्याचं आयुष्य बदलतं. दुःख आला तरी तो कोसळत नाही, कारण त्याला स्वामींचं संरक्षण आहे. आपण अनेकदा जीवनात दोन टोकांवर झुलतो, कधी अति आनंदात, कधी अतोनात दुःखात. पण जी व्यक्ती दोन्ही वेळेला शांत राहते तीच खरी योगी. स्वामी समर्थांनी नेहमी सांगितलं, सुखात उडू नकोस, दुःखात मोडू नकोस. आपण पाहतो ना, समोरून वादळ येतं, पण खोल समुद्र शांत असतो. तसंच आपलं मन असावं. या कथेमधून आपण काय शिकलो? दुःख आलं तर संयम बाळगा, ते जातं. सुख आलं तरी नम्र राहा, तेही जातं. कोणताही क्षण अंतिम नाही, फक्त आपली प्रतिक्रिया कायमस्वरूपी ठरते. दिस टू शॉल पास हा मंत्र वाचायचा नाही, जगायचा आहे. आजच्या या कथेतून जर एकही वाक्य तुमच्या हृदयाला स्पर्श करून गेला असेल तर हा व्हिडिओ कमीत कमी 5 लोकांपर्यंत नक्की पाठवा आणि कमेंटमध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. म्हणजे तुमचं मनोबल वाढेल आणि स्वामींना एक संदेश मिळेल की तुम्ही सजग भक्त आहात. जगातलं कोणतंही दुःख तेवढंच राहतं जितकी आपली त्याला प्रतिक्रिया असते. जर मन शांत असेल तर वादळातही स्वामींचं दर्शन होतं. सुख आलं तर नम्र राहा, दुःख आलं तर स्थिर राहा, कारण दोन्ही क्षणही आहेत, पण तुमचं स्वामीवरचं प्रेम ते खरंच शाश्वत आहे. आपलं आयुष्य म्हणजे एक नदी आहे. कधी पाण्यात लाटा असतात, कधी शांत वाहतं, पण त्या पाण्यावर एक नाव असतं आणि त्या नावेत आपण बसलेलो असतो. कधी त्या नावेत आनंद येतो, कधी अश्रू येतात, पण जर त्या नावेला एक काठ हवा असेल तर तो आहे स्वामीचा आधार. सुख आलं तेव्हा उडू नका, कारण ते क्षण जातील. दुःख आलं तर खचून जाऊ नका, कारण तेही सरतील. स्वामींच्या चरणी विश्वास ठेवा, कारण त्यांचं प्रेम, त्यांची कृपा हीच एकमेव गोष्ट आहे जी काळाच्या पलीकडे आहे, शाश्वत आहे, अडळ आहे. श्री स्वामी समर्थ हे नाव जिथं आहे तिथं भीतीला जागा नाही. दुःख जिथं आहे तिथं कृपेला मार्ग असतो आणि सुख जिथं आहे तिथं नम्रता असणं गरजेचं आहे. हे क्षण निघून जातील, पण स्वामीवरचं प्रेम तेच नेहमीसाठी ठेवा. या वचनात तुमचं आयुष्य आहे ते शेअर करा, पसरवा, कारण कुणाला तरी या क्षणी ह्या शब्दांची गरज आहे. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.